की तू जे स्वतःचा जीव धोक्यात घालून ते स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. तुला अनेक धमक्या आल्या असतील, तुझ्या जीविताला सुद्धा धोका आहे. आणि कारण की हे करोडो रुपयांचा घोटाळा आहे याच्यामध्ये. आम्हाला हे सुद्धा दिसलं जेव्हा आम्ही स्टिंग ऑपरेशन करायला गेलो, तेव्हा देखरेख करायला पोलीस उभे होते त्या अड्ड्यांच्या क्या बाहेर. कर रहा है? दुबईचे बसलेले जे स्मगलर आहेत, म्हणजे फक्त ड्रग्स, गोल्ड, हत्यारं नाही तर ही पण स्मगलिंग होते. हे विलास बडेंनी लोकांसमोर आणलं. आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय नाही. आणि आमच्या बरोबर शेतकरी आहेत, आमच्या बरोबर कोणी घर घाण ठेवलंय, आमच्या बरोबर कोणी बँकेचं कर्ज घेतलंय, कोणी गाड्यांवरती कर्ज घेतलंय, पण एकही पंप सुरू नाही. महाराष्ट्र सरकारचा मी आज निषेध करतो. पण तुम्ही जो मुद्दा मांडला ना सर, विरोधी पक्ष आज 19 गायब झालेल्या बंगल्यांचा शोध घेत रानोमाळ फिरणाऱ्या विरोधी पक्षाला देशाच्या अर्थव्यवस्थेवर, देशाच्या सर आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर इतका मोठा दरोडा पडलेला असताना चकार शब्द काढावा असं वाटत नाही. नमस्कार विलास, चौथा स्तंभच्या व्यासपीठावर तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मला आपल्या जे ऐकतात आहे त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की केंद्र सरकार आणि राज्यातलं आघाडी सरकार यांची एक जबरदस्त युती झालेली आहे. दोघंही ढिम्म आहेत आणि दोन्ही सरकारांचं एका बाबतीत एकमत आहे की आपण प्रदूषणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि जो काही काळा बाजार चालू आहे त्याच्याहीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तिसरी गोष्ट की जे आपलं आर्थिक नुकसान होतंय वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते आपण बिनदिक्कतपणे होऊ दिलं पाहिजे. या संबंधी विलास बडे यांना खास आमंत्रित केलेलं आहे चौथा स्तंभच्या व्यासपीठावर. जो चौथा स्तंभाचा पुरस्कार दिला जातो तो अशा कारणासाठी दिला जातो की त्या वार्ताहराने विशेष काय केलंय 2 वर्षामध्ये. विलास बडे यांनी एक मोठा आर्थिक घोटाळा बाहेर काढलेला आहे आणि 2021 मध्ये त्यांनी एक मोठं स्टिंग ऑपरेशन त्याच्यामध्ये केलं होतं. तर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचा एक उत्तम उदाहरण म्हणून विलास बडे यांच्या स्टोरीकडे बघता येणार आहे. आता हे नेमकं मी जे म्हटलं की प्रदूषण काय किंवा कर चोरी काय, हे सगळे प्रकार जे आहेत आता आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच ऐकू ही नेमकी स्टोरी काय. विलास सर, राज्यामध्ये बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून झालेला हा हजारो कोटींचा जो घोटाळा आहे तो आपण एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून काढला. सुरुवातीला सगळ्यांना हे माहित होतं की मार्केटमध्ये बायोडिझेलची चर्चा बऱ्याच दिवसापासून आहे आणि जे बायोडिझेल म्हणून विकलं जातंय, लोकांपर्यंत पोहोचवलं जातंय, ते बायोडिझेल नेमकं काय आहे याच्याबद्दल लोकांना फार माहिती नव्हती. लोक असं समजत होते की जे तेल आपल्या गाडीमध्ये आपण टाकतो ते बायोडिझेल आहे, जे पर्यावरणासाठी अतिशय चांगलं आहे, जे स्वस्त आहे. म्हणजे जे डिझेल आपण घेतो त्याची किंमत 100 पार गेलेली आहे आणि हे बायोडिझेल तर 80 रुपयाला मिळतंय, म्हणजे ते स्वस्त आहे. 20 रुपयांनी स्वस्त, पर्यावरणासाठी अतिशय चांगलं असं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये बायोडिझेलच्या नावानं विकलं जातंय म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे बाजारामध्ये त्याला प्रचंड मागणी होती आणि कोट्यवधी लिटर हे डिझेल, बायोडिझेल, कथित बायोडिझेल मार्केटमध्ये विकलं जात होतं. पण जेव्हा याची कुणकुण आम्हाला लागली की हे बायोडिझेल नाहीये तर हे बोगस बायोडिझेल आहे, जे बायोडिझेलच्या नावाखाली विकलं जात. आणि जेव्हा आम्ही याचा शोध घेतला तेव्हा एक अतिशय धक्कादायक असं वास्तव समोर आलं. ते वास्तव असं होतं की परदेशातून म्हणजे UAE सारख्या देशांमधून जिथून आपल्याला हे क्रूड ऑइल पासून वेगवेगळे या देशांमधून वेगवेगळ्या नावाने, म्हणजे इंडस्ट्रियल ऑइल, बेस ऑइल, या वेगवेगळ्या नावाने, हायड्रोकार्बन ऑइल, अशा वेगवेगळ्या नावाने भारतामध्ये हे डिझेल किंवा कमी प्रतीचं डिझेल त्या देशातून आपल्या देशात आणलं जात आहे. आपल्या देशात आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही रंग मिसळले जात आहेत आणि कर चुकवेगिरी करण्यासाठी ते बोगस बायोडिझेल म्हणून विकलं जात आहे. ही बाब समोर आली. त्याच्यामधलं अर्थकारण हे थक्क करणार आहे. देशाला हजारो कोटींचा चुना दिवसाढोळ्या हे सगळं सुरू होतं आणि तो लावला जात होता. प्रदूषण मोठ्या प्रमाणात तुम्ही म्हणाला तसं होत होतं. आपण प्रेक्षकांना सांगूया की हा गोरखधंदा नेमका कसा सुरू होता, याच्यातलं अर्थकारण समजून सांगणं खूप गरजेचं आहे सर.
आणि त्याची व्याप्ती किती आहे हे सुद्धा मला वाटतं की प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. त्याचं झालं असं की आता 1 लिटरच्या हिशोबाने आपण हे अर्थकारण समजून घेऊया. समजा 100 रुपये लिटर जर आपण डिझेल घेतलं तर त्याच्यातले 56 रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 50-50% वाटून जातात. म्हणजे कर जो आहे, वेगवेगळे जे कर आहेत ते 56 रुपये कर जातो. त्याच्यातले अर्धे केंद्र सरकारला आणि अर्धे राज्य सरकारला जातात कर रूपामध्ये. म्हणजे 100 रुपयाच्या 1 लिटर डिझेल मधून 56 रुपये सरकारला कर जातो आणि बाकी त्याची प्राइस. म्हणजे 56 रुपये हा कर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा कर चुकवण्याच्यासाठी या सगळ्या माफियांनी एक नामी शक्कल लढवली. शक्कल अशी लढवली की परदेशातून डिझेल आणायचं, पण तो कर चुकवण्यासाठी त्याला वेगवेगळी नावं द्यायची. म्हणजे जे इंडस्ट्रियल ऑइल, हायड्रोकार्बन ऑइल जे इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं ते ऑइल ज्याच्यावरती फक्त जीएसटी आहे, 18% जीएसटी आहे. म्हणजे 18% म्हणजे 50 रुपयाचं जर बाहेरच्या देशातून 50 रुपये लिटरने जर डिझेल आणलं तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त 9 रुपये टॅक्स द्यायचा आहे. म्हणजे 9 रुपये टॅक्स देऊन 56 रुपये वाचवणं म्हणजे एका लिटर मागे 40 रुपयांचं प्रॉफिट ह्या माफियांनी मिळवण्याची एक नामी संधी त्यांना मिळाली. सरकारचं 40 रुपयांचं नुकसान करायला ह्यांनी सुरुवात केली आणि अशा प्रकारे बाहेरच्या देशातून आणलेलं हे जे वेगवेगळ्या नावांनी आणलं गेलेलं जे डिझेलच होतं ते कमी प्रतीचं डिझेल, ते डिझेल इथं आणून इथं विकताना मात्र त्याला बायोडिझेलचं गोंडस असं नाव दिलं गेलं आणि लोकांनी मात्र ते स्वस्तात मिळतंय, पर्यावरणाला पूरक आहे, गाड्यांना काही अडचण नाही असं म्हणून लोकांनी सुद्धा गरजेपोटी ते आपल्या गाड्यांमध्ये वापरायला सुरुवात केली. बरं विलास, त्याच्यातून विलास मला एक सांग, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा त्याच्या ह्या करामध्ये समजा त्यांनी आकारला असता तर किती वाटा होता ते एक, आणि दुसरं की तू जे स्वतःचा जीव धोक्यात घालून ते स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे, तुला अनेक धमक्या आल्या असतील, तुझ्या जीविताला सुद्धा धोका आहे. आणि कारण की हे करोडो रुपयांचा घोटाळा आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे, म्हणजे हे जसे आपल्या देशामध्ये माफियांची काही कमी नाही, तर आता हे तेल माफिया एक वेगळे प्रकार आहेत. तर त्याविषयी तुझं काय आहे आणि सरकारने कितपत नोंद घेतली? राज्य सरकारने नोंद घेतली का याची? केंद्राने घेतली का? आणि हे राजरोसपणे चालू आहे? सर ह्याच्यातले मी आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतो की सरकारने याची दखल घेतली का. स्वाभाविकपणे सर की जेव्हा हे स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं त्यानंतर सरकारला खडबडून जाग आली. सरकारनं तसं दाखवलं की बघा आम्ही कसे खडबडून जागे झालोय, पण त्याच्यातला नाटकीयपणा बऱ्याच होता. म्हणजे आम्ही 7 वाजता ते ऑन एअर टाकली स्टोरी आणि रात्री 10 वाजता तर कारवाईला सुरुवात झाली. याचा अर्थ पोलिसांना माहित होतं ते अटॅक कुठे आहे. त्यामुळे लगेच रेड पडायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सलग 2 महिने अजूनही त्या रेड सुरू आहेत राज्यभर. आतापर्यंत राज्यात कमीत कमी 200 पेक्षा जास्त लोकांना अटक केलेली आहे या माफियांना. पण त्याच्यामध्ये खूप कमी माफिया असे आहेत जे अटक झाले. त्याच्यामध्ये ते डिझेल भरणारे, वाहतूक करणारे अशा लोकांना जास्त अटक झालेली आहे. बडे माफिया हे केवळ अहमदनगरच्या केसमध्येच अडकलेले आहेत, ज्यांनी 100-100, 200-200 कोटी रुपयांची उलाढाल केलेली आहे. असे माफिया केवळ अहमदनगरच्या केसमध्येच आले, पण बाकीच्या ठिकाणी मात्र हे बडी माफिया अजून कायद्याच्या कचाट्यात आले नाही. सरकारनं निश्चितपणे, पोलिसांनी असा आव तरी आणला की बघा आम्ही कसं लगेच ह्यांना जेरबंद केलं आणि अटक केली वगैरे, हे सगळं केलं. पण आमच्या स्टिंग ऑपरेशन मधून काय दिसलं तर ह्या सगळ्याला इथल्या पोलीस यंत्रणेचा, इथल्या महसूल यंत्रणेचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांचे हातात हात होते. अक्षरशः प्रत्येक पोलीस स्टेशनचे रेट ठरलेले होते. ह्या माफियांनी पोलीस स्टेशन बांधलेले होते. स्टिंग ऑपरेशन मधून माफियांनी त्यांच्या तोंडून सांगितलं की एक पोलीस स्टेशन किती लाखामध्ये बांधलं गेलेलं आहे. आम्हाला हे सुद्धा दिसलं जेव्हा आम्ही स्टिंग ऑपरेशन करायला गेलो तेव्हा देखरेख करायला पोलीस उभे होते त्या अड्ड्यांच्या बाहेर. आणि जेव्हा आम्ही त्या पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अक्षरशः माफिया पळावे तसेच पोलीस पळून गेलेले होते. ते सुद्धा कॅमेऱ्यात कैद झालं. आणि हे सीमावर्ती भागामध्ये, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती हे सगळे अड्डे आहेत. प्रत्येक महाराष्ट्रातल्या शहरात जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे अड्डे कोण चालवत होतं? हे अड्डे गुन्हेगारी प्रवृत्तीचे सगळे माफिया लोक चालवत होते.
राजकीय नेत्यांचे बगलबच्चे चालवत होते. पोलीस यंत्रणे काही ठिकाणी तर अक्षरशः पोलिसांच्या संबंधित काही लोक सुद्धा, म्हणजे त्यांचे नातेवाईक असतील, अशा सुद्धा घटना त्या ऑन रेकॉर्ड सुद्धा आलेल्या आहेत. मी त्याचं नाव सुद्धा तुम्हाला सांगेन की लोहा, नांदेड जिल्ह्यातलं लोहा आहे, जिथं पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं की तिथला जो बायोडिझेलचा चालक होता तो एका पोलिसांचा भाऊ होता, एका PSIचा भाऊ होता. मग ट्रान्झॅक्शन त्यांच्या समोर आले. आधी तो वाळू माफिया होता आणि नंतर तो तेल माफिया झाला. अशा कितीतरी सुरस कथा याच्यामध्ये होत्या. हे सुद्धा याच्यातून समोर आलं. जप्त केलेला माल सुद्धा पोलिसांनी पुन्हा विकून टाकला पोलीस स्टेशनच्या आवारातून, हे सुद्धा समोर आलं. अशा अनेक गोष्टी, म्हणजे एकमेकांच्या सोबत हातात हात घालून ही सगळी व्यवस्था कशी काम करत होती हे समोर आलं. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे निश्चितपणे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या अड्ड्यांवर जाऊन त्याचं स्टिंग ऑपरेशन करणं हे सोपं नव्हतं. एकतर त्यांचे बगलबच्चे, त्यांनी गुंड पोचलेले होते, कारण ह्याच्यातून एका दिवसात एक टँकर विकलं तर 3 लाख रुपये त्यांना मार्जिन मिळतं. म्हणजे आज देशामध्ये असं कुठला व्यवसाय नसेल की एवढ्या कमी काळामध्ये इतका प्रचंड पैसा. त्यामुळे त्यांना गुंड पोषणं, माणसं पोषणं, व्यवस्था पोषणं हे काही फार मोठी गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यांच्या त्या अड्ड्यांवर जाऊन त्यांचं स्टिंग ऑपरेशन करणं निश्चितपणे थोडंसं धोकादायक होतं. पण आम्ही तो धोका पत्करला, कारण याची व्याप्ती जी होती देशाच्या हितासाठी हे समोर येणं अतिशय गरजेचं होतं, म्हणून आम्ही ते केलं. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलो, विशेषतः सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही हे स्टिंग ऑपरेशन केलं आणि हा सगळा काळा बाजार समोर आणला. दुर्दैवानं सर, सरकारने याची दखल 2 पातळीवरती घेतली. एक तर त्यांनी धाडी टाकल्या, धाडी टाकून अनेकांना अटक केली, माल जप्त केला, जवळपास 1000 कोटीचा माल आतापर्यंत जप्त केला. हे सगळं सुरू असलं तरी दुसरं पाऊल उचललं की त्यांनी तातडीनं एक GR काढला राज्य सरकारनं. त्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट केलं की ही कारवाई कोणी करावी ह्याच्याबद्दल पोलीस महसूलच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवायचे की ते आमचं काम नाहीये, आणि महसूलवाले सांगायचे की आमचं काम नाहीये. दोघंही एकमेकांकडे बोट दाखवायचे आणि दोघंही मलिदा लाटायचे. हे समोर आलेलं होतं. शेवटी राज्य सरकारनं, अन्न पुरवठा मंत्र्यांनी एक त्यांच्या विभागाने GR काढला आणि त्यांनी सांगितलं की अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये कारवाई करायची आहे, आणि ती कारवाई करण्यासाठीचा GR त्यांनी काढला. कारवाई दोघांनी मिळून करायची हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. पण त्यानंतर सुद्धा कायद्याचा अभाव आहे. या कारवाई करत असताना जो कठोर कायदा हवा, जरब निर्माण करणारा कायदा हवा होता, तो होऊ शकलेला नाहीये. त्यामुळे अजूनही म्हणावी तसा आळा बसलेला नाहीये. कारवाई केल्यानंतर सुद्धा पुन्हा या धंद्यामध्ये लोक येत आहेत. त्याचं कारण प्रचंड आर्थिक कारण आहे. त्याच्या मागचं खूप प्रचंड पैसा आहे. मार्केटमध्ये आज सगळीकडे मंदी आहे आणि हा एकमेव धंदा असा आहे जिथं तुम्हाला एका दिवसाला 3 ते 5 लाख रुपये तुम्ही कमवू शकता. म्हटल्यानंतर थोडी रिस्क घेऊन का होईना आपण 4 दिवस जेलमध्ये जाऊ, पुन्हा बेलवर बाहेर येऊ, पण हाच धंदा करू. ही जरब नाहीये कायद्याची, म्हणून हे सगळं घडताना दिसतंय सर. नाही, हे तू आता जे सांगितलंय तुझे एकूण सांगण्यावरून की पूर्ण सडलेली व्यवस्था आहे, आणि व्यवस्थेची ही जी अवस्था आहे काय, ते सर्वसामान्य लोक निमूटपणे सहन करतात. आणि त्याच्यामुळं जसं तू म्हटलं पोलीस आणि प्रशासन यांचा पाठिंबा या माफियांना आहे, तसं पोलीस जे पाठिंबा देणार आहेत माफियांना, त्या पोलीस प्रशासकांना कुणाचा पाठिंबा आहे? राजकीय लोकांचा पाठिंबा. बरोबर. मग राजकीय आता मग त्याच्यामध्ये काही पक्ष विरहित त्यांचं ऐक्य असतं. म्हणजे त्यांना केंद्रात कोणाचंही सरकार असो किंवा राज्यात कुणाचंही असो, याच्यामध्ये हे बेमालूमपणे मागच्या पासून पुढे तो सगळा हप्तेबाजी, खंडणी हे सगळं व्यवस्थित चालू असतं आणि नावापुरतं एकमेकाचं वस्त्रहरण करण्याचे प्रयत्न होतात. पण मूळ जे मुद्दे आहेत त्याच्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष होतं. तर तू अतिशय धाडसीपणाने, मी पूर्ण तू जे नॉमिनेशन केलेलं आहे 4था स्तंभसाठी, ती लिंक पूर्ण पाहिली. 1-1.5 तासाची ती लिंक आहे. आणि तू कशा प्रकारे रात्री 2 वाजो असो, पहाटे असो किंवा कुठल्याही वेळेला, अगदी तू थेट जिथून किल्ली फिरते ते बडे माफिया त्यांना सुद्धा जाऊन भेटला, त्यांचं रेकॉर्डिंग तू केलेलं आहे. म्हणजे हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे.
आज फक्त महाराष्ट्रातच हे घडतंय का? तर हरियाणा, पंजाब, राजस्थान सगळीकडे हे राजरोसपणे घडतं. आता हे तू मगाशी सांगितल्याप्रमाणे युएई किंवा इकडनं इराण असेल, इकडून तिकडून जे हे कच्चं ऑइल येतं काय इंडस्ट्रियल ऑइलच्या नावाखाली, आणि ते इकडं मस्तपैकी बायोडिझेल म्हणजे आता हे काही प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने ते वापरलं जातं. दुसरीकडं केंद्रातला असो किंवा राज्यातलं सरकार आमचा पर्यावरणवादी चेहरा आहे, आम्ही आता इलेक्ट्रिक वाहनांचं धोरण आमचं आहे काय असं सगळं सांगतंय, कार्बन कमीत कमी उत्सर्जित झाला पाहिजे. दुसरीकडे जैविक ऊर्जेवर आमचं 2030 पर्यंत आम्हाला एवढं मोठं लक्ष गाठायचंय. हे सगळे घोषणा होतात, GR निघतात, काय सगळ्या चौकशीचे आदेश निघतात, आणि तू म्हणतो तसं अगदी जे सर्वसामान्य ग्रेड 3 लोक जे काम करतात त्यांना अटक होती, त्या 200 लोकांना जी झालेली. तर तुझ्या मते आता याचं म्हणजे हे असंच चालू राहणार आहे? म्हणजे आता जे ज्यांना अटक झाली ते जाईल, पण बाकीचे लोक तर मोकळेच आहेत ना. हे कसं, याच्याबद्दल काय सांगशील तू? सर, एक गोष्ट आहे, तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात ना की ह्या दोघांचं हे भांडतायत आता केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांशी, पण ह्यांचं एक मत मात्र अशा गोष्टींमध्ये असतं आणि ते दिसतंय. सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ऑफ एजन्सी जी आपली केंद्र सरकारची आहे, त्या एजन्सीनं त्यांनी त्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं 2021 ला जानेवारीमध्ये रिपोर्ट दिला, केंद्र सरकारला तो रिपोर्ट सादर केला की युएई मधून अशा वेगवेगळ्या ऑइलच्या माध्यमातून देशामध्ये डिझेलचं स्मगलिंग होतंय आणि हे खूप मोठं रॅकेट आहे, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडणारं हे आहे आणि ह्या माफियांना आळा घालणं गरजेचं आहे असा एक सविस्तर रिपोर्ट त्यांनी दिला. तो रिपोर्ट गोपनीय अहवाल होता, तो अहवाल सुद्धा माझ्या हाती आला आणि तो अहवाल मी गोपनीय असल्यामुळे स्क्रीनवर दाखवू शकलो नाही, पण त्या अहवालातल्या काही बाबी मात्र मी देशाच्या समोर आणल्या आणि त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात आली की केंद्र सरकारला याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती आहे, पण 1 वर्ष तुमच्याकडे तो अहवाल असताना सुद्धा ते रोखण्यासाठी कुठलाही प्रयत्न झाला नाही. याचा अर्थ काय, हा सवाल सुद्धा आपण एका वेगळ्या, ती तुम्हाला पाठवलेल्या वेगळ्या स्टोरीतून तो सुद्धा भांडाफोड आपण केला की हे स्मगलिंगचं रॅकेट नेमकं किती हजार कोटींचं आहे हे आपण नाही सांगत आहे, एक रिपोर्ट नाही सांगत आहे, तर केंद्र सरकारचा या संदर्भातला जो अहवाल आहे तो स्वतः सांगतोय. त्यांची इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज सांगतायत त्यांच्या की हे इतकं मोठं रॅकेट सुरू आहे, हे स्मगलिंगचं रॅकेट आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, ते कशा पद्धतीने येतं, कुठल्या बंदरांवरून येतं आणि कसं विकलं जातं याच्याबद्दलची माहिती केंद्र सरकारला आहे, पण त्याला रोखावं असं त्यांना वाटत नाही, हे दुर्दैव आहे. दुसरं, राज्य पातळीवरती इथं सुद्धा राज्य सरकारला हे माहित होतं हे काय सुरू आहे. स्वाभाविक आहे की या राज्यामध्ये कोणी सुई सुद्धा विकू शकणार नाही काळ्या बाजारात जर पोलिसांच्या परवानगीशिवाय किंवा पोलिसांना माहित नाही असं होणार नाही. आणि राज्यात इतके सगळे अड्डे सुरू होता असताना जे डिझेल इतकं महत्वाचं आहे, ज्वालाग्राही आहे, त्याचे प्रचंड साठे केले जातात, ते साठे राजरोजपणे हायवेवर उभे राहून विकले जातात, टँकरची टँकर विकले जातात. सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे इतकं फोफावलं होतं, आता थोडा आळा बसलाय स्टिंग ऑपरेशनच्या नंतर, इतकं फोफावलं होतं, आपण फोन करून पिझ्झा मागवतो तसं आपण फोन करून डिझेलचं टँकर मागवू शकत होतो. इतके हे माफियांनी आपलं बस्तान बसवलेलं होतं आणि राजरोस होतं, कारण ह्यांनी सगळ्यांनी हप्ते दिलेले होते, आपल्याला कोणी अडकवू शकत नाही, कोणी अडवू शकत नाही, इतका कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता. म्हणून त्या कॉन्फिडन्समुळे स्टिंग ऑपरेशन करू शकलो सर. त्यांना भीतीच नव्हती की कधी कोणी येऊन आपलं स्टिंग ऑपरेशन करेल आणि आपला भांडाफोड करेल, कारण सगळंच आपण मॅनेज केलेलं आहे हे त्यांना माहित होतं, त्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन करू शकलो. पण एक गोष्ट नक्की आहे सर की हे थांबावं अशी मानसिकता कुणाचीही नव्हती. आता हे स्टिंग ऑपरेशन आणि काहीसा दबाव निर्माण झाला आणि त्याच्यातून काहीतरी आपण करतोय असं लक्षात आलं. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते सर, ठीक आहे आपण टीका करतो, पण याच्यामध्ये एक सकारात्मक पाऊल अर्थमंत्री अजित पवार यांनी उचललं. त्यांनी या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स मागवून घेतले, या घोटाळ्याची व्याप्ती काय ही समजून घेतली, सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि हे जे वेगवेगळे ऑइल्स आहेत
त्या ऑइलवरती जर आपण सेस लावला, जो राज्य सरकारचा अधिकार आहे, तो सेस लावला तर ह्याचं स्मगलिंग बंद होईल. कारण हे स्वस्त मिळतं म्हणून लोक घेत आहेत. जर त्याची किंमत पुन्हा आपण इतर डिझेल एवढी केली तर तो कर राज्याला मिळेल. कारण हा आम्ही कसं आकडा काढला सर, आम्ही 72,000 कोटी हा जो आकडा कसा काढला ते तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. आपण असं केलं की भारतामध्ये दरवर्षी डिझेलची आयात किती होते, तर आपली आयात होते 80 लाख मेट्रिक टन इतकी आयात होते. तर ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 2020 मध्ये 11,000 मेट्रिक टन ती कमी झाली. म्हणजे 80,000 मेट्रिक टनची 70,000 मेट्रिक टन वर आली. म्हणजे 81हून 70 वर आली. म्हणजे 11,000 मेट्रिक टन इतकं डिझेल आयात करणं कमी झालं. मग असं देशात काय विहिरी सापडल्या की काय झालं की म्हणून ही आयात कमी झाली. पण जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा लक्षात आलं की हे जे इंडस्ट्रियल ऑइल आहे, हे जे फर्नेस ऑइल आहे, हे जे बेस ऑइल आहे, हे हायड्रोकार्बन ऑइल आहे, ह्यांची मात्र 40% पर्यंतची आयात वाढली. जेव्हा की देशामध्ये लॉकडाऊन होता. जे इंडस्ट्रियल ऑइल इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, देशातली इंडस्ट्री बंद होती, तेव्हा मात्र देशामध्ये हे इंडस्ट्रियल ऑइल 40% वाढलेलं दिसलं. आणि जो गॅप निर्माण झालेला होता त्याला म्हणजे स्वाभाविकपणे डिझेलची आयात कमी झाली, कारण हे ऑइल डिझेल म्हणून वापरलं जात होतं. आणि मग ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन काढलं. एका लिटरला जर 40 रुपयाचं सरकारचं नुकसान होतं, तर 11,000 मेट्रिक टन इतक्या डिझेलचं 40 रुपयांनी गुणाकार केल्यानंतर 72,000 कोटीपर्यंत हा आकडा जातो. आणि देशाचं एवढं मोठं नुकसान आज या घोटाळ्याच्या माध्यमातून पर इयर होतंय, असं लक्षात आलं. खूप खूप म्हणजे खूप तुझा म्हणजे एक पत्रकार म्हणून जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर आपल्या सोबत आता ऐकणारे जे आहेत, चिंटू शेख ऐकू येत आहे का आपल्याला? हा. आणि नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. आतापर्यंत ऐकलंय विलासनी. हा, विलासनी जे सांगितलंय आपल्याला सगळं बरं का, त्याच्याबद्दल तुमचं मत सांगा, त्या स्टोरी बद्दल. साहेब, सर्वात अगोदर म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही लोक ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशन, जे खरे बायोडिझेल विकणारी लोक आहेत त्यांची असोसिएशन मी चालवतोय, त्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. आम्ही दारोदारी, प्रत्येक सरकारी दारोदारी फिरलो, नेत्यांकडे गेलो, अधिकाऱ्यांकडे गेलो, पण कोणीच या माफियांबद्दल, या स्मगलिंग बद्दल कारवाई केली नाही. विलास बडे हे पहिले पत्रकार आहेत ज्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता जोखीम उठवून त्या ग्राउंड झिरो वरती जाऊन एक्सक्लुसिव्ह न्यूज चालवली. चालवता हळूहळू रेड पडायला लागली. लोकांना कळालं की हे काय आहे, हे बायोडिझेल नाही, इंडस्ट्रियल ऑइल आहे. त्याचा अभ्यास केला त्यांनी. फक्त महाराष्ट्रामध्ये आणि फक्त देशामध्ये नाही तर इंटरनॅशनल पातळीवरती जे स्मगलर आहेत त्यांची आम्हाला संपर्क झाले की हा विलास बडे कोण आहे, हा हे क्या कर रहा है. दुबईचे बसलेले जे स्मगलर आहेत, म्हणजे फक्त ड्रग्स, गोल्ड, हत्यारं नाही तर ही पण स्मगलिंग होते, हे विलास बडेंनी लोकांसमोर आणलं माध्यमातून. आणि विलास बडेंनी आणल्यामुळे आमच्यासारखे जे खरे बायोडिझेल वाले आहेत, आमच्यावरती जो अन्याय होत होता त्यांना आम्हाला न्याय मिळाला. महाराष्ट्र सरकारने 12 नोव्हेंबर रोजी एक अध्यादेश काढला. जे फर्नेस ऑइल, जे इंडस्ट्रियल ऑइल विकतात त्याच्यामध्ये कायदा बनवला. बायोडिझेल पॉलिसी आली. त्याच्यानंतर बायोडिझेल हे जे आता कालच मी बुलढाण्याला गेलो होतो. बुलढाणा, मलकापूर, शेगाव, खामगाव या रोडवरती 34 पंप सुरू आहेत. अधिकाऱ्यांकडे गेलो, तिकडचे डीएसओ, खास करून मला नाव घेऊन सांगायचं आहे, योगेश खंडारे तिकडचे डीएसओ आहेत. त्या डीएसओ कडे आम्ही गेलो 17 तारखेला, 21 तारखेला. त्यांना कंटिन्यू आम्ही फोन करतोय, ते फोन नाही उचलत. कलेक्टर तिकडचे डीएम राममूर्ती साहेब आहेत, त्यांना भेटलो. आणि काल जेव्हा आम्ही 5-6 किलोमीटर शोधलं की डीएसओ कुठे आहेत, तर बुलढाण्यामध्ये ते एका जागी बुद्धिबळ खेळत बसले होते. आमचा व्यक्ती जो जागोजागी फिरतो करतो तो पण एक पत्रकार आहे, त्याचं नाव गणेश देशमुख आहे. त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही तुम्हाला 4 दिवसापासून भेटण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, असा रिपोर्ट आहे. आम्ही सीडी मध्ये विलास बडेंचा IBN लोकमतची बातमी सुद्धा घेऊन गेलो होतो. त्यांचे काय स्टिंग ऑपरेशन आहे तेही घेऊन
तिकडचे स्टिंग ऑपरेशन तेही घेऊन गेलो होतो, पूर्ण लिस्ट सकट घेऊन गेलो होतो. त्या माणसाने सांगितलं मला, तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबावं लागेल, आमच्याकडे वेळ नाही. आम्हाला परत मुंबईला परतायचं होतं. त्या माणसांची आम्ही तक्रार केली. विजय वाघमारे जे अन्न नागरिक गिऱ्हाईक संरक्षणचे सचिव आहेत, पोलेकर साहेब आहेत सचिव, रेडेकर साहेब, त्यांना मंत्रालयात तक्रार केली फोनवरून, आणि तरी त्या माणसाला काय फरक नाही पडत. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण प्रशासन, ह्याच्यामध्ये पूर्ण बोलतात ना मलाई खाण्याचं काम करते. दुःख वाटतं की या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलोय. या महाराष्ट्रामध्ये विलास बडे सारखे व्यक्ती जे आपल्या कुटुंबाचा विचार नाही करता एवढं जोखीम उचलून एवढ्या इंटरनॅशनल माफियाच्या विरोधात काम करतायत. आणि आज विलास बडेंनी जे आम्हाला, मी मगासपासून ऐकत होतो, मी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे लेट झालं मला जॉईन व्हायला, पण विलास बडे सारखे पत्रकार हे जे खबर घेऊन समोर येतात, लोकांना जनजागरूकता करतात आणि देशाचं आणि राज्याचं महसूल वाचवतात. एवढा मोठा स्कॅम आल्यानंतरही अजून केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जागं झालं नाहीये. टीव्ही लावला, बातमी कुठली बघायला गेलं की ह्यांचे एकामेकावरचे आरोप दिसतात. जनतेला स्वस्त दरामध्ये डिझेल पाहिजे, महसुलाच्या थ्रू हे जे माफिया आहेत त्यांच्यावरती रोख पाहिजे. आणि विलास बडेंनी एक काम केलंय, त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदनही केलं. मुख्यमंत्र्यांकडे त्यांची संरक्षणाची मागणीही केली होती. आणि विलास बडेंनी ही बातमी दाखवल्यानंतर लोकांना कळालं हे खरं इंडस्ट्रियल ऑइल, फर्निश ऑइल आणि खरं बायोडिझेल काय आहे. तर अनिल सर, मी सांगतो की असे कार्यक्रम सारखे घेतले पाहिजेत. मी तुमचं धन्यवाद करतो की तुम्ही मला या बातमीमध्ये सामील करून घेतलं आणि आम्हाला एक मान दिला. आणि विलास बडेजींना आम्ही सपोर्टसाठी जेही काही सपोर्ट लागेल तर ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना अजून शक्ती प्रदान करो, की अशी लढाई लढत राहो आणि देशाचा आणि राज्याचा महसूल वाचवण्यामध्ये जो हा माफिया आहे, इंटरनॅशनल माफिया, ह्याच्यामध्ये लढण्याकरता त्यांना शक्ती प्रदान हो. धन्यवाद सर. अगदी चिंटू भाई, आपण खूप आपल्या म्हणजे जे आपण सहभागी झालात या चर्चेमध्ये हे खूप महत्वाचं आहे, कारण की आपण स्वतः बायोडिझेल संदर्भात संघटना म्हणून काम करताय. आता हीच परिस्थिती राजस्थान, हरियाणा, पंजाब अनेक राज्यांमध्ये आहे काय. आणि याच्यावर जे मोठमोठे इंटरनॅशनल, अगदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल किंवा युनायटेड नेशन असेल, सगळीकडे याच्यावर चर्चा होती की बायोडिझेलचा वापर किती मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. म्हणजे खरं जे शुद्ध बायोडिझेल आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये, आणि जे काळं ऑइल आहे त्याच्याकडे मात्र एकदम त्याला संरक्षण दिलं जात आहे, अशी परिस्थिती आहे. हा गणेशराव, तुम्ही बोला बोला आतापर्यंतची बोला सर. चर्चा ऐकलेली आहे बोगस बायोडिझेल संदर्भात, आणि विलास बडेंनी हा, जी बोला काही सर. स्टोरी केलेली त्या संदर्भात ऐकलेलं, त्याविषयी आपलं मत सांगा. सर, मी जागोजागी आज महाराष्ट्रामध्ये फिरतोय, जागोजागी हायवेची रेकी करतोय. आता मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी मालेगाव मध्ये जाऊन आलो. माझ्याजवळ मनमाडजवळ मालेगाव म्हणून गाव आहे मोठं, म्हणजे बर. प्रसिद्ध गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तिथे जाऊन आलो मी. आज तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होतीये. मी याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, कारण फार मोठ्या प्रमाणात आज मालेगाव शहरामध्ये आणि हायवेवर चालू आहे. तर मला याच्यामध्ये पूर्ण प्रशासन लिप्त दिसलं. मला याच्यामध्ये कुठलीही कारवाई होत नाही. काल मी चिंटूभाई आणि मी स्वतः 17 तारखेलाही मी गेलो होतो बुलढाण्याला. त्यावेळेसही तिथल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न केला. तर मला तिथल्या प्रशासनाने सांगितलं की साहेब तहसीलदारांकडे गेलेले आहे म्हणून, ते तुम्हाला आज भेटू शकणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत 21 तारखेला काल आम्ही गेलो चिंटूभाई. आम्ही उतरल्यानंतर आम्हाला सांगणार आलं की साहेब बाहेर गेलेले, त्यांच्याकडे सध्या तहसीलदार पदाचा चार्ज आहे. मग आम्ही तहसील ऑफिसला जाऊन बसलो, तर अनेक लोक तिथे तक्रारी घेऊन बसलेले होते अनेक प्रकारच्या. तर ते लोक तर हवालदिल झालेलेच होते. पण त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की साहेब काहीतरी क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी गेलेले. तर आम्ही तिथून 5 किलोमीटर आम्ही शहराच्या बाहेर, बुलढाणा शहराच्या बाहेर गेलो. आणि बुलढाणा शहराच्या बाहेर गेल्यानंतर साहेबांना मी खूप शोधलं, तर ते वरती बसलेले होते बुद्धिबळ खेळत. तर मी त्यांच्या जवळ गेलो, म्हटलं साहेब अशी अशी माझी हे, थांबा म्हणे 5 मिनिटं म्हणे, मला अजून माझं उद्या म्हणे खेळणं, मग मी तुम्हाला जॉईन म्हणजे तुम्हाला भेटतो म्हणे मी. तर म्हणजे अशी पद्धत या प्रशासकीय अधिकाऱ्यांची झालेली आहे. तर कुठल्या अधिकाऱ्याकडे जा, ते उडवाउडवीची उत्तर देतील किंवा या गोष्टीची नोंदच घेणार नाही. मी काल तिथे फिरल्यानंतर 24 पंप, मी स्वतः माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे, व्हिडिओ आहे. आणि विदर्भ ट्रेडिंग कंपनी नावाने 350 टपऱ्या थाटलेल्या इंडस्ट्रियल ऑइलच्या त्यांनी तिथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. नाही, आपण जे काही प्रत्यक्ष साईटवर जाऊन किंवा प्रत्यक्ष बुद्धिबळ खेळणाऱ्यांची बुद्धी किती
खालावलेली आहे काय हो सर. हे आपण पाहिलेलं आहे. तर ते पुरावे सगळे तुम्ही विलास बडेंकडे द्यायला हरकत नाही. आणि त्यांनी आता माझ्याकडे सीरीज इतकं बनवलेली आहे, मोठं सर. धाडस केलेलं आहे काय, तर त्यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही अप्रतिम मीडियाच्या वतीने त्यांचा चौथा स्तंभ हा पुरस्कार देऊन सत्कार करणार आहोतच. नाही विलास बडेजींचं तर खूप कौतुक करतो मी एकदम. त्यांच्यामुळे मला उत्साह वाढला माझं काम करायचा. मी धडाडीने काम करायला लागलो याच्यामुळे. नाही खूप चांगलं आहे. आणि हे पहा जसे ते माफिया आहेत ना, तसे 4 सज्जन, एक सज्जनही पुरेसा असतो सगळ्या गोष्टींना. आता ही व्यवस्था बदलणं हे एका पत्रकाराच्या किंवा एकाच्या हाती नाहीये, तर सगळ्या घटकांनी मिळून ती बदलली पाहिजेत. आणि खूप म्हणजे हा, तर चिंटू शेख तुम्ही सांगा की इतर राज्यातल्या ज्या संघटना आहेत बायोडिझेलचा, त्यांचा आणि तुमचा काही संपर्क आहे का? आम्ही ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशन बनवलेली आहे. यूपी, अच्छा, ऑल राजस्थान, इंडिया. मध्य प्रदेश, यूपी, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओरिसा, बिहार या राज्यांमध्ये बायोडिझेल पंप आलेले आहेत. तिकडच्या सरकारने, तिकडच्या शासनाने बायोडिझेल पॉलिसी लागू केली आहे. मोठं दुःख, खूप दुःखाने मी बोलतो की महाराष्ट्रामध्ये बायोडिझेल पॉलिसी लागू करण्याकरता आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं. त्याच्यानंतर ही पॉलिसी लागू झाली. 11 मे 2021 रोजी ही पॉलिसी लागू झाली. पण अजूनही एकही पंप ऑपरेट नाहीये, एकही पंप सुरू नाहीये. अन्न नागरिक गिऱ्हाईक संरक्षण खातं हे माफिया बरोबर हात मिळवणी करून काम करतंय. याकरता मागच्या महिन्यातच आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली होती. त्या याचिकेमध्ये ही पण मागणी केली होती प्रार्थनेमध्ये की ह्यांच्यावरती एक उच्चस्तरीय इन्क्वायरी व्हावी. ह्यांचं इन्क्वायरी व्हावी का? कुठला जर आपल्याला उद्योग करायचा आहे, धंदा करायचा आहे, तर कॉन्स्टिट्यूशनल संविधानाचा अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशनल 226 आर्टिकल 226 की याच्याकरता मंत्रालयातून परमिशन घेण्याची गरज नाही. कुठला मंत्री किंवा कुठला अधिकारी नाही ठरवणार की आम्ही कुठला धंदा करायचा. जर आम्ही अधिकृत आहोत, आमच्याकडे अधिकृत मान्यता आहे, आमच्याकडे परवाने आहेत, अप्रुव्हल आहेत, परवानग्या आहेत, तर आम्हाला धंदा करण्याचा अधिकार आहे. अनिल सर, या अन्न नागरिक पुरवठा खात्याने आम्हाला एवढं सतवलंय की मला असं वाटतं की इंटरनॅशनल माफिया बरोबर यांचा हात आहे. यांना खूप मोठं काहीतरी फेवर, मी हा आरोप लावत नाहीये, मला खात्री आहे की इकडे काय ना काय गोड बंगाल आहे. माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांना कितींदा सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, आता आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय नाही. कारण आम्ही जे पंप घेतले त्याची भाडे, हा एक असा धंदा आहे की पूर्ण टोटल इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हा धंदा सुरू करायचा असतो. आणि आमच्या बरोबर शेतकरी आहेत, आमच्या बरोबर कोणी घर घाण ठेवलंय, आमच्या बरोबर कोणी बँकेचं कर्ज घेतलंय, कोणी गाड्यांवरती कर्ज घेतलंय, पण एकही पंप सुरू नाही. महाराष्ट्र सरकारचा मी आज निषेध करतो. मी भले कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत असेल, पण मी आज निषेध करतो की खूप मोठी चूक झाली. ह्यांना सत्तेवरती बसून खूप मोठी चूक झाली. यांची दिल्ली सरकारची, जसं सुरुवातीला तुम्ही डिस्कशन मध्ये तुम्ही बोललात की विलास बडेंजींनी पण सांगितलं की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ह्यांच्यामधला जो कलश आहे, ह्याच्यामध्ये आम्ही पिसलो गेलो आहोत, ह्याच्यामधले आम्ही विक्टिम आहोत, ह्याच्यामधले आम्ही पीडित आहोत. त्याच्याकरता मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी काहीतरी विचार करावा. अजितदादा पवारांनी जर पेपर मागवले तर त्यांनी विचार करावा. शरद पवार साहेब हे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी विचार करावा की ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशन सगळ्या देशामध्ये बायोडिझेल सुरू करू शकली, पण जिथे त्यांचा जन्म झाला तिकडचे ते भूमिपुत्र आहेत, त्या भूमीवरती ते अजून बायोडिझेल पंप करू शकत नाही. ह्याच्या दुःखाची काय साहेब? हा चिंटूबाई, आम्ही जाऊन काय मध्य प्रदेशमध्ये धंदा करावा, हा चिंटूबाई, आता आपल्याला यूपीमध्ये धंदा करावा, राजस्थानमध्ये करावा. हे विलास बडे आपल्याशी बोलतात. बोला साहेब, बोला. माझं एक म्हणणं आहे, आता ऐकलं सर तुम्ही, जे अधिकृतपणे काम करू इच्छित आहेत, अधिकृतपणे ज्यांना काम करायचंय त्यांना मात्र व्यवस्थेत इतके अडथळे आहेत. आणि जे बेकायदेशीरपणे सरकारला चुना लावतायत, सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकतायत, त्याला भगदाड पाडतायत, ते मात्र राजरोसपणे करतायत. प्रशासन त्यांच्या हातात हात घालून काम करतंय, कारण तिथं त्यांचा फायदा आहे. अधिकृतपणे जे पर्यावरणासाठी पूरक आहे, जे बायोडिझेल स्वस्त मिळालं तर ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. पण यातूनच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. अधिकृतपणे काम करणाऱ्यांना हजार अडचणी आहेत आणि ज्यांना अनधिकृत करायचंय त्यांच्यासाठी मात्र रेड कार्पेट आहे. याच्यातूनच हे सगळं अर्थकारण काय असू शकतं याचा अंदाज येतो सर. नाही विलास, तू तुझ्या स्टिंग ऑपरेशन मुळे खूप मोठा गंभीर मुद्दा देशाच्या समोर आलेला आहे. आता कोरोना काळातही ही वाहतूक राजरोसपणे सुरू होती.
आता महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, यांनी बायोडिझेल निर्मितीवर आमचं इतकं 2030 पर्यंत टार्गेट आहे हे सांगितलेलं असेल. आम्ही आता पेट्रोलवरची वाहनं खरेदी करणार नाही, आम्ही इलेक्ट्रिकच वाहनं खरेदी करणार, असे निर्णय झालेले असतील. म्हणजे ते जे प्रदूषण थांबवायचं एकीकडे तुम्ही बोलताय आणि दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे जे व्यवस्थेमध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे त्याचं काय? आता चिंटूबाईंनी नावं घेतले काही आपल्या महाराष्ट्र सरकारमधले, ते कुठल्या पक्षाशी निगडित हे आजही मला माहिती नाही. परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा अजून का नाही विचारलेलं त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारला? काय तर मला आश्चर्याची बाब आहे. मला याच्याबद्दलच सांगायचंय. आता चिंटूबाई हे शिवसेनेचे आहेत, ते सगळ्यांना माहित आहे. शिवसेनेच्या आघाडीचे ते आहेत आणि त्यांचं दुःख ते जास्त आहे की सत्ताधारी पक्षाचे आपण असून सुद्धा आपल्याबद्दल हा निर्णय घेतला जात नाही आणि माफिया नाळा बसत नाही, त्याच्यामुळे त्यांचं दुःख जरा जास्त आहे. पण तुम्ही जो मुद्दा मांडला ना सर, विरोधी पक्ष आज 19 गायब झालेल्या बंगल्यांचा शोध घेत रानोमाळ फिरणाऱ्या विरोधी पक्षाला देशाच्या अर्थव्यवस्थेवर, देशाच्या सर आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर इतका मोठा दरोडा पडलेला असताना चकार शब्द काढावंसं वाटत नाही, त्याच्याबद्दल बोलावंसं वाटत नाही, सरकारला धारेवर धरावंसं वाटत नाही, सभागृहात तो प्रश्न विचारावासं वाटत नाही. याचा अर्थ नेमका काय? अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या लातूर, सोलापूर, नगर कुठल्याही रानापासून तर अगदी जिथून ऑइल आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या सीमेवरून येतं, जहाजातून येत असेल इकडून काय तिथपर्यंत यांना हे दिसत का नाही विरोधी पक्षाला सुद्धा? हा एक मोठा प्रश्न आहे. बरं, हे काही लपून आहे असं नाहीये. 2 महिने आम्ही सातत्यानं टीव्ही चॅनल्स वरती याच्याबद्दल बोलतोय, आम्ही हे स्टिंग ऑपरेशन लावतोय. धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया विचारली तरी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीये. हे गौड बंगाल, सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही कळायला मार्ग नाहीये सर. इतनी खामोशी क्यों, हा प्रश्न आहे सर दोन्ही बाजूंना. इतनी खामोशी, इतना सन्नाटा क्यों है भाई? बर का, आता तो कुठले तरी जे गब्बर सिंग बसलेले आहेत बर का, सगळीकडे गब्बर सिंग आहेत, सगळ्याच पक्षांमध्ये आहेत, सगळीकडे आहेत, खालपासून प्रशासनात, पोलीसमध्ये, राजकारणामध्ये, सगळीकडं. आणि तेच फक्त तर आता कसं आहे की या जबाबदार नागरिकांनी पुढे यायला पाहिजे. आणि आता मला तुम्हाला एक अवश्य सांगायचं आहे, हे जे तुम्हाला अप्रतिम महावक्ता जे दिसतंय, मला आठवतं विलास, तू 2010-11 मध्ये सुद्धा हे व्यासपीठ गाजवलेलं आहे अप्रतिम महावक्ताचं. तर आपण पुढच्या आगामी 10 वर्ष आपण हा उपक्रम राबवणार आहोत. आणि मग असे गल्ली ते दिल्ली जे काही प्रदूषणाचे मुद्दे आहेत, जे काही खरं बेरोजगारीचा मुद्दा आहे, गरिबीचा मुद्दा आहे, अशा मुद्द्यांवर लोकांनी येऊन बोलावं. आणि नुसतं बोलू नये, तर एक कृती कार्यक्रम आपण त्यांना देणार आहोत. आणि प्रत्येक गावागावामध्ये, मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीने लोक पुढे आहेत. लोकांचा म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन नाही असं म्हणून सरकारी अधिकारी बरेचदा बोलतात, तर ते पब्लिक पार्टिसिपेशन वाढणार आहे. अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आपण लॉन्च करतोय, त्याची लवकरच आपण घोषणा करणार आहोत. मला खूप आनंद वाटला. शुभेच्छा विलास आणि चिंटूबाई आणि गणेशराव, आपण वेळ दिला. आणि हा ज्वलनशील मुद्दा आहे, हा कधी विझणार नाहीये काय, आणि तो विझू नये यासाठी पत्रकारितेचं व्यासपीठ हे नेहमी उपलब्ध असणार आहे. विलास बळे, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि हा माफियांविरुद्ध लढा लढण्यासाठी तुला परमेश्वर उदंड आयुष्य, खूप शक्ती देव, अशीच अप्रतिम मीडियाच्या वतीने तुला शुभेच्छा. थँक्यू सर. लढूया, खूप लढूया. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे माफियांची संख्या किती महत्वाची नाहीये. आपण उठवलेल्या आवाजामुळे, त्या नैतिक आवाजामुळे कदाचित त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी वाईटाला, हीच मला वाटतं लेखणीची सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि मला विलास एक आवर्जून गोष्ट सांगायची की तुला तुझ्या कार्यालयाने न्यूज 18 लोकमतने जे काही तुला समर्थन दिलं, तुला प्रोत्साहन दिलं, तर मी आपले संपादक आशुतोष पाटील असतील, म्हात्रे असतील, या दिल्लीचे काही लोक असतील, या सगळ्यांनाही विशेष धन्यवाद देतो की तुम्ही विलासला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्याला असंच प्रोत्साहन देत जा, म्हणजे तो असे वेगवेगळे धाडस, चांगले धाडस पत्रकारितेने जे करायला पाहिजे. मी एक मुद्दा तिथं सांगतो सर, फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो. अशी सगळीकडून चर्चा आहे की माध्यमांमधून आता
स्टिंग ऑपरेशन्स असतील हो. किंवा शोधपत्रकारिता ही नाहीशी होतीये अगदी अशी बरोबर. चर्चा सगळीकडे आहे आणि वास्तव पण आहे. पण या सगळ्या काळामध्ये सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधातला हजारो कोटींचा हा घोटाळा काढण्याच्यासाठी म्हणा, ते स्टिंग ऑपरेशन करण्याच्यासाठी म्हणा, तुमचं चॅनेल तुमच्या पाठीशी उभं राहणं हे खूप गरजेचं असतं. तुमचे संपादक वरिष्ठ तुमच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतं आणि केवळ त्यांनी दिलं. सैनिकाचं काम जाऊन लढणं असतं, पण त्यांना आदेश देणं सुद्धा महत्वाचं असतं, त्याला प्रोत्साहन देणं महत्वाचं असतं. ते त्यांनी केलं म्हणून मी हे करू शकलो असं मला वाटतं. वाह, चलो आगे अनिल बढ़ो. सर, अनिल सर, हा, अनिल बोला सर, मला मला शेवटचं बोलायचं आहे. बोला. विलास बडेजींना पण अजून सांगितलं नाहीये. तुमच्या मी नोएडामध्ये चेहऱ्यावर हे ब्लॅक दिसतंय, ब्लॅक. कॅमेरा नीट जरा. नोएडामध्ये जे मोठे मोठे चॅनल्स आहेत, ज्यांचे ऑफिस आहेत, जेवढे पण चॅनल आहेत नोएडामध्ये, दिल्लीच्या जवळ त्यांचे कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये मी एकदा गेलो होतो, मोठ्या न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये. तिथे मला विलास बडेंबद्दल विचारणं गेलं की बाबा विलास बडे कोण आहेत, विलास बडे ये कौन है, ये कहाँ से है? मैं बोला, मी त्यांना सांगितलं विलास बडे वो है कि एक होतात ना, एक अकेला हजारों को भारी है, वो विलास बडे. तो विलास Correct, बडेंबद्दल ऑलरेडी 2 महिने अगोदर दिल्लीमध्ये चर्चा झाली होती. दिल्लीमध्ये मोठे मोठे न्यूज चॅनल त्यांचं काम बघत होते आणि मी लवकरात लवकर विलास बडेंसाठी एवढीच प्रार्थना करतो की हा व्यक्ती सरकार तो देशामध्ये परिवर्तन आणू शकतो. हा व्यक्ती परिवर्तन आणू शकतो. त्याला बघण्याकरता आम्ही आमचे सगळी कामं सोडून बडे कधी न्यूज घेऊन येत आहेत ती वाट बघत असतो. तुमचा आता हे कधी टीव्हीवर आपण खूप सगळ्यांनी वेळ दिला आणि सगळ्या तांत्रिक अडचणीवर मात करून आपली चर्चा घडून आणलेली आहे. आणि विलास, तुला पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे SM देशमुख असतील, हे सगळेजण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतील की याला संरक्षण देण्याची गरज आहे. अशा पद्धतीने आपण निश्चित काम करू. आणि पुन्हा एकदा अप्रतिम मीडियाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार. धन्यवाद.